सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत एक नवा ट्विस्ट आलेला आहे। कारण बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मला माहिती नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। सुधाकर बडगुजर हे मोठं शक्ती प्रदर्शन करत पक्ष प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झालेत। मात्र याबाबत बावनकुळेच अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितपणाने ज्या पक्षामध्ये काम केलं, निष्ठेने केलं, आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतोय। पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देतील ती निष्ठेने पार पाडेल। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। तर सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानं आता मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। सुधाकर बडगुजर सकाळीच आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन करत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मात्र त्याच दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांना बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही माहिती नाही असं वक्तव्य त्यांनी स्वतः केलेलं आहे। त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। तर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नाही असं स्पष्टपणे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच संभ्रम निर्माण झालेला आहे। नेमकं काय घडतंय अशा चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। कारण एका बाजूला सुधाकर बडगुजर हे कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य समोर आलंय। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे। कारण एका बाजूला बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर 5 नगरसेवक शिवसेनेमध्ये देखील प्रवेश करणार आहेत। त्यामुळे मोठा धक्का बसलाय। युतीच्या तिन्ही पक्षांनी आता विरोधकांना टार्गेट करणं सुरू केलेलं आहे। ते विरोधी पक्षांमधले अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे अस्वस्थ आपल्याला दिसून येत आहेत। त्याचाच फायदा हा महायुतीला होताना दिसतोय। आपण जर बघितलं विधानसभा निवडणुकांमध्ये जी काही मतं त्यांच्या प्रभागामध्ये मिळालेली आहे ती महायुतीच्या बाजूने झुकलेली दिसून येत आहेत आणि त्यामुळे स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता कार्यकर्ते, जे काही पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत, हे सर्वचे सर्व आपलं महायुतीच्या पक्षांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत। कुणी शिंदे गटात जात आहे, कुणी अजित पवारांच्या गटात जात आहे, तर कुणी भाजपमध्ये जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्याचाच परिपाक म्हणजे आज आपण बघतो आहोत की आज मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश सोहळा होतोय। शिंदे गटात सुद्धा 5 नगरसेवक जाणार आहेत आणि एकूणच नाशिक महापालिके ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीसाठी सध्या तरी चांगले संकेत दिसून येत आहेत। नक्कीच योगेश, तर महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता भाजपकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। मोठे नेते मंडळ आता भाजप आणि सोबतच शिवसेना देखील आता आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न करते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।